नाही भेटला तरी पण ॲटलिस्ट 8 तासाच्या वरती पूर्णपणे आपण टेस्ट वगैरे करू शकतो. गाडी भेटला 4 स्क्रीन्स वगैरे वरती सोलर पॅनल दिलेला आहे. समजा जरी आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय नाही भेटला तर सोलर पॅनलने ऑटोमॅटिक गाडी पण चार्ज होते. आणि UPSC 1AC आहे, युरिक ॲसिड आहे, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाईल आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये 50 ते 55 प्रकारच्या टेस्ट आहे. आणि हे जे तिसरं डिव्हाइस आहे हे सुटकेसमध्ये फक्त आपण प्रिंटर अटॅच नाही देत, फक्त व्हॉट्सअपवरती आपण जे काय आहे ते रिपोर्ट शेअर करू शकतो. नाही याला थर्मल प्रिंटर वगैरे पण आपण अटॅच असेल वगैरे तेही आपण काही अटॅच करू शकतो. वेट काय 8 ते 10 किलो आहे सर. चेकिंग टाईम असतील तर आपल्याला याच्यावरती द्यायचं. तो डिव्हाइस कनेक्टेड असतो, त्याचा इनपुट जनरेट होतो. त्याच्यानंतर मी जरी रिपीटेड येऊन टेस्ट केलं तर परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, कारण हे सगळं क्लाउड बेस आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे आहे ते परत म्हणजे रिपीटेडली रजिस्ट्रेशन वगैरे करायची गरज लागत नाही. पण आता हे पहिलं मी लॉग इन केलेलं आहे माझं, त्याच्यावरती गेलं तर हे अशा प्रकारची स्क्रीन होतं. त्याच्यावरती हेल्थ येस बस बस असं पण संपायला नेक्स्ट केलं स्टार्ट कर. काढू का? नाही टाईमकडे काय सेट असतं त्याच्यामध्ये काय आहे की याला ब्लूटूथ कनेक्टेड आहे ब्लूटूथ डिव्हायसेसला. इथं आता पॅरामीटर येत आहेत त्याच्यामध्ये. BP 2 प्रकारे असतो, सिस्टोलिक डायस्टोलिक जागा घेऊ शकतो इन्स्टंट लगेच येस. आणि सेम इथून आपण काय करतो रजिस्ट्रेशन करता वेळेस व्हॉट्सअप नंबर कॅप्चर करतो. त्याच्यामुळे काय होतं की डिरेक्टली आपण व्हॉट्सअपला रिडायरेक्ट व्हॉट्सअप करून घेतो. सिलेक्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही आता हा डाएट प्लॅन कसा आहे की आता जे जिम ट्रेनर वगैरे असतात ते खूप ॲक्टिव्हली फॉलो करतात. म्हणजे आपण जे आणि खूप जुने मित्र, म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज संपून सातारला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री. सुशील दादा मोजर यांनी त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम राबवले. पण हा उपक्रम एक अत्यंत आगळा वेगळा उपक्रम याच्याकरता आहे की अनेक वेळेस भौगोलिक अडचण असती, तिथपर्यंत म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. आणि त्याकरता अत्यंत विचारपूर्वक त्यांनी ही हेल्थ केअर गाडी तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षित दुर्गम भाग खास करून यांच्या सेवेकरता, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची शरीराची काय परिस्थिती आहे ही त्यांना समजली गेली पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती म्हणजे औषध उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस केवळ फक्त असे जे लोक असतात जे डोंगरी परिसरात, जे अत्यंत म्हणजे दुर्गम परिसरात राहतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. खास करून यांच्याकरता ह्याचा उपयोग होणार आहे. असं म्हणत नाही की इतरांकरता होणार नाही, पण जे शहरी भागात राहतात ते हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात. पण ही जी लोकं आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांचं संपूर्ण हेल्थची म्हणजे त्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय ही त्यांना समजून सांगणं हे या रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे मला वाटतं आहे की अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे, मला नाही वाटत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो, असा दुसरा कोणी अजून राबवला असेल, कदाचित असेल सुद्धा, पण माझ्या तर वाचण्यात किंवा माझ्या बघण्यात तर नाही आलं.
आणि त्यामुळं अत्यंत आता जरी त्यांनी सुशील दादांनी आता जरी भरारी मारली असेल स्वकर्तृत्वावरती, पण तो सुद्धा अशाच परिस्थितीतनं त्यांनी संपूर्ण म्हणजे वाटचाल करत 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 तो पुढे आलेला आहे. त्याची जाणीव त्यांनी जी ठेवली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करावं थोडंच आहे. आणि हा जो विचार आहे की जे लोक हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना किंवा इथं भौगोलिकदृष्ट्या जाऊ शकत नाही, तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या संपूर्ण हेल्थचं, आरोग्याचं त्यांना संपूर्ण पॅरामीटर्स समजून सांगणं हे त्यांनी त्याचं लक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्यांनी त्यांनी म्हणजे स्वतःचं कर्तव्य समजलं. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. माझं तर म्हणणं आहे की याचं ठिकठिकाणी खास करून शासनाने याचं अनुकरण करावं आणि शासनाने त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संपूर्ण मेडिकल चेकअप्स, बऱ्याचशा चेकअपच्या असे व्हॅन्स निर्माण कराव्यात. कारण एखादा मेडिकल कॅम्प जेव्हा आपण घेतो तर सगळ्यांना त्या ठिकाणी पोचता येत नाही. त्यांना पोचता जरी येत नसेल, काय लोक वयस्कर असतात, काय लोकांना माहिती मिळत नाही, आणि त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे असं माझं शासनाला आव्हान आहे. मी माझ्या परीने याचं संपूर्ण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याचं संपूर्ण तिथपर्यंत पोचण्याचं काम करणार आहे. आणि मनापासून खरं म्हणजे कौतुक मी उगीच करत नाही, पण ह्या अशा ज्या दुर्लक्षित लोकांच्याबद्दल अंतःकरणातनं जो माणूस विचार करतो त्याचं कौतुक म्हणा, त्याचं काय त्याला म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा त्याचं विजन किती असेल तुम्ही बघा. शिक्षण प्राप्त झालेले अनेक लोक बघितले, काहींनी मेडिकल सायन्समध्ये PhD केल्या, हे केलं ते केलं, पण ह्या लोकांना हे का सुचलं नाही हा माझा सवाल आहे. वास्तविकरित्या याचं अनुकरण करून जे मोठे हॉस्पिटल्स आहेत आपल्या जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा, ह्या लोकांनी सुद्धा याच्यातनं बोध घ्यावा. मी तर म्हणेन की त्यांनी एक मिशन म्हणून त्यांनी हे राबवावं आणि शासनाच्या, केंद्र शासनाच्या माध्यमातून जे म्हणून काय ह्या संदर्भात करता येईल ते निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करेन. कारण की लोकांची सेवा देवाची सेवा, लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. किंबहुना म्हणजे मलासुद्धा म्हणजे दुसऱ्याचं बोलण्यापेक्षा मी माझं स्वतःच सांगतो, मलासुद्धा सुचलं नव्हतं, मी सुशीलला सुचलं. हे तुम्ही विचार करा, किती विचार बनतो. माझा मित्र आहे आणि खऱ्या अर्थाने एवढे आशीर्वाद त्याला मिळणार आहे. आणि आशीर्वाद मिळण्याकरता ते करत नाही, पण अंतःकरणातनं लोकांची सेवा म्हणून त्यांनी संपूर्ण हे केलं आहे. खऱ्या अर्थाने मित्र असावा तर ह्या शहाण्यासारखा. महाराज साहेब